शेतकऱ्यांचे केळी पीक विम्याचे पैसे जळगाव जिल्ह्यातल्या अजूनही पेंडिंग आहेत, पण अजून कोणी त्यावर बोलायला तयार नाही. काल DPDCची मीटिंग झाली परवा, त्याच्यावरही कोणी त्यात प्रतिनिधी बोलायला तयार नव्हतं. हा विषयच निघाला नाही. केळी पीक विम्याच्या संदर्भामध्ये जे केळीच्या संदर्भामध्ये सर्वेक्षण केलं गेलं ते अधिक आमच्या SAOने केलेलं सर्वेक्षण ते अधिक प्रत्यक्ष त्या ठिकाणी शेती लागवड ही याच्यामध्ये 10,600चं अंतर आहे. म्हणजे आमच्या SAOचं म्हणणं असं आहे की आम्ही जे प्रत्यक्ष पाहणी केलेली आहे आणि प्रत्यक्ष त्या ठिकाणी खात्री केलेली आहे आणि ते सर्वेक्षणाशी जुळतं मिळतं आहे, त्यामध्ये जे आहेत त्यांनी विमा कंपनीचा लाभ दिला किंवा देणं सुरू आहे. पण 10,600 शेतकऱ्यांचं नावच त्याच्यामधून वगळण्यात आलं. तर यासाठी की या शेतकऱ्यांनी विमा आपलं काय म्हणतात केळी लावलेलीच नाही ही भूमिका आज सरकार घेतं आहे. आणि ते म्हणाले की आम्ही लावलेलीच नाही. मग रक्षाताई खडसेंनी या संदर्भामध्ये जिल्हाधिकाऱ्याकडे बैठक घेतली होती. बैठकीमध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी असं सांगितलं होतं की आम्ही एक कमिटी माझ्या लेवलला म्हणजे जिल्हाधिकाऱ्यांच्या याच्यावर एक कमिटी नियुक्त करू आणि ज्या 10,000 शेतकऱ्यांपैकी ज्यांनी खरोखरच केळी लावलेली असेल अशांनी आमच्याकडे येऊन दाखवा. आमचा अधिकारी त्या ठिकाणी जाईल, प्रत्यक्ष खात्री करेल आणि जर त्याची केळी त्याने लागवड केलेली असेल आणि ते नजर चुकीनं सुटलं असेल तर त्याला केळीचा लाभ देऊ असं त्यांनी म्हटलं होतं. पण अजून पुढची कारवाई झालेली नाही. मला असं वाटतं की हे 10,000 शेतकऱ्यांना लाभ देण्याच्या संदर्भामध्ये आणखी सरकारने खात्री करावी. त्यांच्याकडे सॅटेलाईट आहे, त्यांच्याकडे सगळी माहिती आहे, मागच्या केळीची लागवड आहे, पीक पेरे आहे. यामध्ये अडचण ही यायला लागली की मागच्या 2 वर्षापूर्वी मुक्ताईनगरचे विधानसभा क्षेत्राचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी करकी येथे शेतकऱ्यांनी पीक म्हणजे केळी न लावता पीक विमा घेतला, याचं स्टिंग ऑपरेशन केलं होतं. आणि त्यामुळे विमा कंपन्या अधिक जागरूक झाल्या आणि विमा कंपन्या वेगवेगळ्या माध्यमातून संशोधन करायला लागल्या, रिसर्च करायला लागल्या, खरंच लावली की नाही लावली खात्री करायला लागल्या आणि त्या माध्यमातून हे सगळे प्रश्न निर्माण झाले. जर ते स्टिंग ऑपरेशन झालं नसतं तर कदाचित हे विमा कंपन्या इतका बारकाईनं पाहिल्या नसत्या. माझ्या कालखंडामध्ये पीक विमा जी आहे पद्धती मी सुरू केली कृषी मंत्री असताना, त्यामुळे मला त्या संदर्भातले बारकावे माहिती होते. मी कधी त्याच्या विषयाच्या संदर्भामध्ये कोणी लावली की नाही लावली, कोणाला मिळतं का नाही मिळतं याच्यापेक्षा मिळायला पाहिजे हा आग्रह धरला. परंतु दुर्दैवानं आमच्या आमदारांनी हे केल्यानंतर मग त्रास व्हायला लागला. अशी आजची वस्तुस्थिती आहे. आज कोणताही लोकप्रतिनिधी याच्यावर बोलायला तयार नाही. महाराष्ट्राच्या विधान परिषदेमध्ये मी एकटाच्या सर्व विषयांवर बोललो. मी CMवर बोललो, गारपिटीवर बोललो, केळीच्या विम्याच्या संदर्भामध्ये बोललो, सरकारला भांडलो आणि त्यामुळे काहीतरी थोडाफार काहीतरी रिलाफ त्याच्यामध्ये मिळाला. या 10,000 शेतकऱ्यांनाही लाभ मिळावा असा प्रयत्न मी नक्कीच करणार. हो, अनेक तालुक्यातील अनेक गावांमध्ये आमदार खासदार म्हणतात. मला वाटतं शेतकऱ्याची काही चूक नाही आहे. जर त्याने खरोखर लावलेलं असेल केळी आणि त्याला मिळत नसेल तर हा त्याच्यावर अन्याय आहे. आणि त्यामुळे ज्या आमदारांची जबाबदारी आहे की याच्यावर तुम्ही केळीच्या उत्पादक शेतकऱ्यांच्या मतावर तुम्ही निवडून येता आणि त्यांच्या प्रश्नांना बाकी तुम्ही वाचा फोडत नाही, मग त्याच्या मनातला संताप ते याद्वारे व्यक्त करताय. तो रावेर लोकसभा संदर्भात नाना पाटोले यांनी व्यक्त केले. खडसे हे घाई करतायत उमेदवारी जाहीर करण्यासाठी. काँग्रेसही हे निवड जागा लढवू शकतं कसं? हे काँग्रेसनं जर जागा लढवली आणि काँग्रेसच्या वाट्यावर ही जागा जर आली तर आम्ही आघाडी इंडिया आघाडी म्हणून काँग्रेसला निवडून देऊ ना. जागा ज्याच्या वाट्यावर येईल ती. आज राष्ट्रवादीची मागणी आहे, जर राष्ट्रवादीच्या हिशोबावर आले तर मी उमेदवार आहे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.